गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे डे 4. तर आज आम्ही डे 4वरून हायलॉक आयलंडवरून चेकआउट करून नील आयलंडला जाऊ. आणि आता सकाळी 6 वाजले आहे. तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवतो इकडचं. बघू शकतात सकाळी 6 वाजले आणि ते मस्त गारवा वाटतो आहे. खूपच प्लेझंट वाटतं आहे वातावरण. आज थोडं जरा क्लाउडी आहे क्लायमेट. असं वाटतं की पाऊस पडेल, पण इथं असं क्लायमेट नॉर्मली असतंच. तर सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट करून आम्ही 9ला इथून हॉटेल चेकआउट करू आणि मग नील आयलंडला रवाना होऊ. आता इथं अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, पाहू शकतात. इथे कधी पण पाऊस पडतो. आता मी ब्रेकफास्ट लावलो आहे, तर चला बघूया ब्रेकफास्टमध्ये काय मेनू आहे. इथे गरमागरम पुरी आहे, इथे वाटाण्याची भाजी आहे, इथे शेव नूडल्स आहे, टोस्ट ब्रेड आणि इलायची पण आहे. आणि इथे चाय आणि कॉफी, ब्रेड जाम आणि बटर. आमचा आता हॉटेल चेकआउट झालं आहे, ब्रेकफास्ट पण झालं आहे. आता आम्ही निघालो आहे. इथे तर 2 क्रूज आहेत. ही आहे ग्रीन ओशन आणि ही आहे ते नॉटिका. सो आणि मग क्रूज आता येईल इथे थोड्या वेळातच. सो आम्ही मग क्रूजमधून मग परत नील आयलंडकडे जाऊ. आता आमची मक्रूज क्रूज आली आहे. आता ते डिबोर्डिंग झाल्यावर पॅसेंजर्स तर आम्ही बोर्ड होऊ. आता ही समोर जी आली ती ITD मॅजेस्टिक आहे आणि आता आपली मायक्रूज पल म्हणून आहे, ती आता समोर दिसत मला ती आता येते. आम्ही क्रूजमध्ये बसलो आहे, तुम्हाला क्रूजचा व्ह्यू दाखवतो. तर याची सिटिंग अरेंजमेंट अशी आहे, लक्झरी प्रीमियम क्लास आणि आमची विंडो सीट आहे, विंडो व्ह्यू. आपली आता बोट हॉल्ट झाली आहे नील आयलंडला. तू दाखवतो इकडचं पाणी बघा, तुम्हाला जर दिसत असेल तर एकदम निळसर आहे. आता ह्या विंडोला सन प्रोटेक्शन फिल्म आले आहे, त्यामुळे जरा डार्क दिसतं आहे. आता आपण डिबोर्ड होऊ आणि आपलं लगेज कलेक्ट करून मेन गेटला जाऊन आपण कॅब पकडून आपल्या हॉटेलला चेक इन करू. त्या समोरून ब्रिजवर आपण गेटच्या बाहेर पडू, म्हणजे आपले कॅब थांबले आपलं पिकअप करायला. आमची कॅब आता आली आहे, आमचे गाईड आहे जे आता लगेज लोड करतील. मग आता कॅबने आम्ही हॉटेलला चेक इन करू. ते पार्किंग एरिया आहे. पर रात को कितने बजे होता है वो? तर हे आमचं हॉटेल आहे. आता आम्ही चेक इन करू आणि लंचला जाऊ. हा हॉटेलचा रिसेप्शन एरिया आहे. इथे समोर डायनिंग एरिया आहे, यांचा स्वतःचा रेस्टॉरंट आहे.
आता मी लक्ष्मणपूर बीच 1 नंबरवर आलो आहे आणि इथे आता आम्ही नॅचरल बीच बघू. तर चला बघूया. त्या बोर्डवर तुम्ही माहिती घेऊ शकतात नॅचरल बीच कसा फॉर्म झाला ते. इथे फूड स्टॉल्स आणि इथे बॅगा पण आहे. ह्या सगळ्या बीड्सवाल्या बॅगा फॅशनेबल भरपूर व्हरायटी आहे. तिथे स्टेअर्स उतरून आपल्याला नॅचरल बीच बघायला जायचं आहे. तर हे सगळे डेड कोरल्स आहे म्हणजे खडकसारखेच आहे. तर काय काय स्लिपरी पण आहे. तुमचा पाय पण सटकू शकतो आणि बॅलन्स जाऊन तुम्ही पडू शकतात. सो इथे केअरफुली चालायला लागतं. तर आज भरती नसल्यामुळे पाणी जरा कमी आहे. तर पुढे आपल्याला नॅचरल बीच दिसेल. तर चला आपण इथे जाऊया. हा ब्रिज नॅचरल बीच म्हणून ओळखला जातो आणि हा हवेच्या फोर्सने एकदम बनला आहे. तर आपला नॅचरल बीच बघून झाला आहे. आता आपण लक्ष्मणपूर नंबर 1 बीचला जातो आहे. तर आपण आता सनसेट बीच बघायला चाललो आहे. आता हार्डली 5 मिनिटावर आहे. तर आपण बीचला पोचलो आता. तिथे सर्व सनसेट व्ह्यू बघायला येतात. तिथे पार्किंग एरिया आहे. तिथे गाडी पार्क करून तुम्ही बीचला जाऊ शकता. हा सरळ रस्ता आता बीचला जाईल. इथे बीचजवळ इथे फूड स्टॉल्स पण आहे. तुम्ही स्नॅक्स खाऊ शकतात रिलॅक्स होऊन आणि शॉपिंग करू शकतात. आणि हा एंट्री पॉईंट आहे बीचचा. इथे पावसाची अचानक सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही बघू शकली छत्र घेऊन आता फिरत आहेत. आता इथे नाईट लाईफ सुरू झाले आहे. इथे किचन फूड स्टॉल्स आणि हॉटेल्स पण आहे. जे तुम्ही बघू शकता. इथे बार्बिक्यू तंदुरी तर आम्ही रिसॉर्टला पोचलो आहे. आता डिनरचा टाईम झाला आहे. आता आम्ही डिनर करायला आलो आहे. तर ते बुफे सिस्टम आहे आणि हा डायनिंग एरिया आहे. तर आमचा डिनर करून झाला आहे आणि आज जसं मी बघितलं असेल तर आज आम्ही 2 बीच एक्सप्लोर केले. लक्ष्मणपूर बीच 1 तो ते नॅचरल बीच होता आणि लक्ष्मणपूर बीच नंबर 2 तिथे सनसेट व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. तर आजचा असा दिवस होता. तर उद्या हॉटेल चेकआउट करून आम्ही मग भरतपूर बीचला जाऊ आणि तुम्हाला पुढचा प्रवास पण दाखवू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये.